नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या भागात तुमचं मनापासून आणि भरभरून स्वागत आहे. तर आजही आपण नेहमीप्रमाणेच सोप्या, सुंदर आणि सकाळच्या घाईत पटकन झटके पटवणाऱ्या रांगोळ्या बघणार आहोत. 3 रांगोळ्या बघणार आहोत. तर या तिन्ही रांगोळ्या शेवटपर्यंत स्किप न करता बघा. आणि जर रांगोळ्या आवडल्या तर लाईक करायला, कमेंट करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर नवीन असाल चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त आपले रांगोळीचे व्हिडिओ शेअर करा. आणि रोज नवीन रांगोळी शिका. रोज नवीन रांगोळी तुमच्या दरवाजासमोर काढा आणि तुमच्या दरवाजाची शोभा वाढवा. आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना पण खूप छान वाटेल ह्या रांगोळ्या जर काढल्या तर. नक्की ट्राय करा. रोज दुपारी 1 वाजता आपला व्हिडिओ अपलोड होतो. तर रांगोळीचा व्हिडिओ बघायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपलं इंस्टाग्रामवर पण चॅनल आहे, त्याची लिंकही मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर नक्की फॉलो करा. तर बघू शकता अशा पद्धतीने पहिली रांगोळी चौकोन काढून घेतला, 4 ट्रिअँगल काढून घेतले, त्रिकोण काढून घेतले. त्याला एक असा दिव्याची ज्योत असते त्याप्रमाणे आकार दिला आहे मी ब्रशच्या मदतीने. आणि बाजूने कॉर्नरला 3 लाईन करून टिपके काढून घेतलेत. खूप सोप्या आणि सुंदर रांगोळ्या, युनिक रांगोळ्या आहे. प्रत्येक दिवशी तुम्हाला नवीन रांगोळी बघायला, नवीन रांगोळी शिकायला भेटणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ रोज बघत जा आणि रोज नवीन रांगोळी शिका. आणि रांगोळ्या नक्की ट्राय करा. कशा वाटल्या कमेंट करून सांगा. ह्या रांगोळीमध्ये आपण 2 कॉम्बिनेशनमध्ये स्वस्तिकचं काढतोय, म्हणजे 2 कलर कॉम्बिनेशन, लाल आणि पिवळ्या कलरचं स्टेन्सिल वापरून ते कॉम्बिनेशन तयार केलं आहे आपण. आणि किती छान वाटतंय बघा स्वस्तिक ते. असं काहीतरी वेगवेगळं ट्राय करत राहायचं मैत्रिणींनो, म्हणजे आपल्याला पण खूप छान वाटतं आणि दिसायला पण ते छान दिसतं. बघा पहिली रांगोळी आपली झालेली काढून. दुसरी रांगोळी थोडीशी वेळ लागेल अशी आहे, पण तरी पण ट्राय करा. किंवा एखाद्या सणाला काढली तरी चालेल. तुम्ही व्हाईट रांगोळीऐवजी दुसरा कलर वापरला तरी चालेल, काहीच हरकत नाही. बघू शकता तुम्ही 2 चौकोन काढले आणि मी नंतर पट्टीच्या साहाय्याने त्याला सरळ करून घेतलेलं आहे. तुम्हाला आधीच्या पण व्हिडिओत दाखवलेलं आहे. ती लाईन वाकडी जर असेल तर कशी सरळ करायची. खूप सोपं आहे, कुणालाही जमेल. छोटी पट्टी, मोठी पट्टी कशाच्या पण आधारे तुम्ही करू शकतात. लाकडी पट्टी असेल त्याच्याने पण करू शकता. पण फरशीवर आपली काचेची पट्टी असते प्लॅस्टिकची, त्याच्याने व्यवस्थित पटकन करता येईल. आणि अशी त्यामध्ये सफेद रंग भरून घेतला मी आणि अशी वेलींची डिझाईन तयार करते. तुम्ही असं रेषा वगैरे पण काढू शकता किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार डिझाईन पण चेंज करू शकता. अशा पद्धतीने सर्व बाजूने करून घेतलं आणि हे असे थेंब टाकून घेतो. इथे आपल्याला फुलासारखी डिझाईन तयार करायची. चौकोनी आकारमध्ये थेंब टाकून घेतले मी, गोल नाही टाकले ह्यावेळेस, कारण की रांगोळी पण चौकोनी, म्हणजे चौकोन काढलाय ना आपण मेन. रांगोळ्या कशा वाटताय नक्की सांगा. याच्यामध्ये हिरवा कलर भरून घेतलाय मी, बाजूनी 2 थेंब. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर, म्हणजे मी खरं सांगते, मला काही राग वगैरे नाही आलेला काही. जर आता मी ही कॉमेंट्री करते ना बॅकग्राऊंडला, तुम्हाला जर आवडत नसेल किंवा इरिटेट होत असेल, समजू शकते मी, पण मी ते मैत्रिणींना समजावं यासाठी बोलत असते, म्हणजे त्यांना इझी जाईल समजणं. तर कुणाला इरिटेट होत असेल तर तुम्ही म्यूट करूनही ही रांगोळी बघू शकता, काहीच हरकत नाही आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल बघा या बाईला काहीच वाटत नाही, आपण कमेंट करतो तरी. पण कधी ठीक आहे म्युझिक टाकलेलं, पण कधी मी असंच म्हणजे स्वतःच्या आवाजातच व्हिडिओ रेकॉर्ड करत जाणार आहे, जेणेकरून आपल्या सबस्क्रायबरला पण कळलं पाहिजे की कशी पद्धतीने रांगोळी वगैरे काढली. फक्त दिसून पण नाही कळत, काहीतरी त्याला हे असतं ना, म्हणजे सांगितलं पण पाहिजे ना कसं काढायचं आहे काय. तर एखाद्याला बोर होत असेल तर त्यांनी म्यूट करून व्हिडिओ बघू शकता, पण व्हिडिओ नक्की बघा. म्यूट करा, काही करा, आवाज कमी करा, पण व्हिडिओ नक्की बघा. अशा पद्धतीने आपली तिसरी रांगोळी, 2 रांगोळ्या काढून झालेल्या आहेत. तिसरी रांगोळी बघू शकता, गोपद्म काढलं आहे मी आणि बाजूने त्याला कमळाच्या फुलाचा आकार दिलेला आहे. काहीतरी वेगळं ट्राय केलं आहे मी. अशी डिझाईन करून घेतली.
तर ह्या तिन्ही रांगोळ्या नक्की ट्राय करा आणि रांगोळीची रोज प्रॅक्टिस करत राहा, जेणेकरून तुम्हाला ही रांगोळी पटकन जमेल आणि रोज रांगोळी काढत राहा. अशा पद्धतीने बघा मी त्याला हळदी कुंकू कलरनी दिलं आहे. भेटूया अशाच रांगोळ्यांसहित पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.